राज्यात थंडीचा जोर कायम असून बहुतांशी भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज धुळे येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजेच 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील काही दिवस राज्यात थंडीची तीव्रता अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यासाठी थंडीचा येलो अलर्ट जारी असून येत्या काळात तापमानाचा पारा आणखीन घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान विदर्भातील अमरावती आणि अकोला शहरातही गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. या दोन्ही शहरांमध्ये किमान तापमान सुमारे 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा अधिक जाणवत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी विविध उपाययोजना सुरू केल्या असून शहरातील चौकाचौकात रस्त्यांच्या कडेला शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. सकाळी कामावर जाणारे कामगार, रिक्षाचालक, भाजी विक्रेते तसेच रात्री उशिरापर्यंत बाहेर असणारे नागरिक शेकोटीसमोर अंग शेकत थंडीवर मात करताना दिसत आहेत. हवामान विभागाने नागरिकांना पहाटे व रात्री अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, उबदार कपडे वापरावे तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. राज्यातील पुढील काही दिवस थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. थंडीचा गारठा वाढला, ते तापमान जवळजवळ 6 अंशापर्यंत खाली गेले. त्यामुळे फिरणाऱ्यांची संख्या देखील आता कमी झालेली आहे आणि या कमी झाल्यामुळे या थंडीच्या गारठ्यामुळे थोडं थंडीत फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तरी आपण या थंडीत परिपूर्ण काळजी घेऊन या कमी झालेल्या तापमानाचा आनंद आणि आस्वाद घ्यावा व आपलं आरोग्य अधिक बळकट करावं यासाठी आपण संपूर्ण तयारीनिशी या थंडीमध्ये फेरफटका मारण्यासाठी बाहेर यावं. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.